नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं करंट अफेअर्स बाय एससी पब्लिकेशन या चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आजच्या तारखेचे जे काही महत्त्वाचे प्रश्न तयार होतात करंट अफेअर्सवरती ते सर्व प्रश्न आपण घेतलेले आहेत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। प्रत्येक परीक्षेसाठी करंट अफेअर्स हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे। त्यासाठीच मित्रांनो आपण डेली करंट अफेअर्सवरती व्हिडिओ घेत असतो जे की प्रत्येक परीक्षेसाठी महत्त्वाचे असतात। तुम्ही जर चॅनलवर नवीन आहात, चॅनलला अजून आपल्या सबस्क्राइब करून घेतलं नसाल तर सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। तर पहा मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरू करण्याआधी आपण कालच्या व्हिडिओमध्ये जे प्रश्न पाहिले आहेत त्यांना एकदा रिव्हिजन देऊयात, जेणेकरून तुमचा सराव होऊन जाईल। तर पहा, पहिला प्रश्न होता, 9व्या आशियाई हिवाळी खेळ 2025 मध्ये कोणता देश अव्वल आहे? तर चीन हा देश आहे पहिल्या स्थानी 9व्या आशियाई हिवाळी खेळ 2025 मध्ये। चला पुढचा प्रश्न आहे, स्टँडर्ड चार्टर्ड बँकने भारत आणि दक्षिण आशियासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर प्रभदेव सिंग यांची नियुक्ती केलेली आहे। फेब्रुवारी 2025 मध्ये राष्ट्रीय आदिवासी महोत्सव, त्यालाच आदि महोत्सव म्हटलं जातं, तर याचे उद्घाटन कोणी केले आहे? तर या महोत्सवाचे उद्घाटन हे आपल्या भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले आहे, लक्षात ठेवा। भारतातील सर्वात मोठा जागतिक वस्त्रोद्योग कार्यक्रम भारत टेक्स 2025 कोणत्या मंत्रालयाने फेब्रुवारी 2025 मध्ये आयोजित केला आहे? तर या कार्यक्रमाचे आयोजन हे वस्त्रोद्योग मंत्रालय यांनी केले। आशिया मिश्र सांघिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2025 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर इंडोनेशियाने जिंकले आहे याचे विजेतेपद। विद्यार्थी मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत ते आपण कालच्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये पाहिलेले आहे, संपूर्ण स्पष्टीकरणासह। जर तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही कालचा व्हिडिओ पाहू शकता। आपण फक्त रिव्हिजन म्हणून ते प्रश्न आज पाहतोय। चला पुढचा प्रश्न पहा, कोणता देश 2027 मध्ये पहिल्या ऑलिम्पिक ई स्पोर्ट्स गेमचे आयोजन करणार आहे? तर कोण करणार आहे, कोणता देश करणार आहे याचे आयोजन? तर सौदी अरेबिया हा देश करणार आहे। कोणत्या राज्याने देशातील पहिले समर्पित जागतिक क्षमता केंद्र धोरण 2025 सादर केले आहे? तर कोणत्या राज्याने केले आहे? तर मध्य प्रदेश या राज्याने केले। नेक्स्ट क्वेश्चन पहा, वेस्ट रिसायकलिंग आणि क्लायमेट चेंज 2025 या एकदिवसीय परिषदेचे उद्घाटन कोणत्या केंद्रीय मंत्र्याने केले आहे? तर याचे उद्घाटन हे भूपेंद्र यादव यांनी केले। मित्रांनो, हे झाले कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले प्रश्न। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। तर पहा मित्रांनो, आजचा आपला पहिला प्रश्न आहे, दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहेत? तर रेखा गुप्ता हे आहेत दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री। पहा मित्रांनो, दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी 20 फेब्रुवारी रोजी शपथ घेतली आहे। मित्रांनो, रेखा गुप्ता या दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री बनल्या आहेत, लक्षात ठेवा। तर पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या दिल्लीच्या? तर सुषमा स्वराज या होत्या। तर त्यांनी 1998 मध्ये 52 दिवसासाठी मुख्यमंत्री हे पद स्वीकारलं होतं आणि त्यानंतर शीला दीक्षित या 1998 मध्ये 15 वर्ष सर्वाधिक काळ दिल्लीच्या मुख्यमंत्री राहिलेल्या आहेत। मित्रांनो, सर्वाधिक काळ दिल्लीच्या मुख्यमंत्री कोण बनल्या होत्या असा जर प्रश्न आला तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की शीला दीक्षित या होत्या, लक्षात ठेवा। त्यानंतर आतिशी मार्लेना या 2024 मध्ये 152 दिवसांसाठी मुख्यमंत्री या पदावर होत्या आणि आता दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री बनलेले आहेत रेखा गुप्ता, लक्षात ठेवा। ते कोणत्या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत? तर ते रेखा गुप्ता या शालीमार बाग मतदारसंघातून निवडून आलेले आहेत। रेखा गुप्ता या वंदना कुमारी यांना हरवून या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत, लक्षात ठेवा। मित्रांनो, इथे अजून एक महत्त्वाचा प्रश्न तयार होतो की दिल्लीचे नवीन उपमुख्यमंत्री कोण झालेले आहेत? तर अरविंद केजरीवाल यांना हरवणाऱ्या प्रवेश वर्मा यांना उपमुख्यमंत्री पद हे देण्यात आलेलं आहे, लक्षात ठेवा। मित्रांनो, कोण आहेत उपमुख्यमंत्री दिल्लीचे? तर प्रवेश वर्मा हे आहेत। तर मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, डबल स्टार मार्क करून घ्या, परीक्षेमध्ये नक्की यावरती प्रश्न विचारला जाईल। पहा, आपला पुढचा प्रश्न आहे, एक्सपायर झालेल्या औषधांचे संकलन आणि विल्हेवाट लावण्याचा पहिला प्रकल्प कोणत्या राज्य सरकारने सुरू केला आहे? तर हा प्रकल्प झारखंड राज्याने सुरू केलेला आहे। पहा मित्रांनो, फेब्रुवारी 2025 मध्ये देशात प्रथमच राज्य औषध नियंत्रण विभागाने केरळमध्ये एक्सपायर आणि न वापरलेल्या औषधे
हे वैज्ञानिक पद्धतीने घरोघरी गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी एक प्रकल्प सुरू करत आहे। देशात पहिल्यांदा सरकारी पातळीवर अशा प्रकारचा प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे आणि त्याची अंमलबजावणी करण्यात आली। पहा मित्रांनो, हा प्रकल्प कोझिकोड जिल्ह्यातील कोझिकोड कॉर्पोरेशन आणि उलियेरी पंचायतीमध्ये प्रथमच राबवण्यात येत आहे। लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 2025 मध्ये कधी साजरी करण्यात आली? तर 19 फेब्रुवारी या दिवशी साजरी करण्यात आलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती। पहा मित्रांनो, 2025 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची 395वी जयंती साजरी करण्यात आली आहे आणि हा सण सर्वात पहिल्यांदा मराठा शासक महात्मा फुले यांनी 1870 मध्ये पुण्यामध्ये सुरू केले होते। लक्षात ठेवा मित्रांनो, आताच आपण दिनविशेषवरती प्रश्न पाहिलेला आहे, तर त्यावरूनच आपण फेब्रुवारी महिन्यामध्ये जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याची आपण एकदा रिव्हिजन करूया। तर पहा, 1 फेब्रुवारी हा दिवस आपण भारतीय तटरक्षक दल दिवस म्हणून साजरा करतो। 2 फेब्रुवारी जागतिक पाणथळभूमी दिन, 4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिन, 15 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिन, 19 फेब्रुवारी आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस म्हणून साजरा करतो, 21 फेब्रुवारी जागतिक मातृभाषा दिन, 27 फेब्रुवारी आपला मराठी भाषा गौरव दिन आहे आणि 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून आपण साजरा करतो मित्रांनो। तर हे सर्व फेब्रुवारी महिन्यातील सर्व महत्त्वाचे दिवस आहेत, तर लक्षात ठेवा। भारतातील कोणत्या शहराने ट्रान्सजेंडर्ससाठी पहिली अखिल भारतीय परिषद आयोजित केली आहे? तर कोणत्या शहराने केलेली आहे? तर राजस्थानमधील अजमेर या शहराने केली। पहा मित्रांनो, फेब्रुवारी 2025 मध्ये राजस्थानच्या अजमेर शहरात ट्रान्सजेंडर्सची पहिली अखिल भारतीय परिषद आयोजित करण्यात आली। अनिताबाईच्या स्मरणार्थ या 10 दिवसीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते। तर कोण आहेत अनिताबाई? तर अनिताबाई या अजमेरच्या ट्रान्सजेंडर समुदायाच्या नेत्या सलोनी नायक यांच्या गुरु होत्या, तर लक्षात ठेवा। पहा मित्रांनो, इथे राजस्थान राज्याचा उल्लेख झालेला आहे, तर आपण राजस्थान राज्याबद्दल माहिती पाहूया। तर राजस्थान राज्याची राजधानी कोणती आहे? तर जयपूर आहे। लोकसभेच्या जागा आहेत 25, राज्यसभेच्या जागा आहेत 10। मुख्यमंत्री कोण आहेत राजस्थानचे? तर भजनलाल शर्मा हे आहेत आणि राज्यपाल आहेत हरिभाऊ बागडे। तर लक्षात ठेवा ही संपूर्ण माहिती। कोणत्या राज्यात निकोटीन आणि तंबाखूयुक्त गुटखा आणि पान मसाला उत्पादनावर पूर्ण बंदी घातली आहे? तर कोणत्या राज्याने घातलेली आहे मित्रांनो? तर झारखंड राज्य सरकारने घातली आहे। पहा मित्रांनो, फेब्रुवारी 2025 मध्ये झारखंड सरकारने निकोटीन आणि तंबाखू असलेल्या गुटखा आणि पान मसाला उत्पादन, वितरण, विक्री आणि साठवणूक यावर पूर्ण बंदी घातली आहे। यापूर्वी 2020 मध्ये झारखंडमध्ये गुटखा आणि पान मसाल्याच्या 11 ब्रँडवर बंदी घालण्यात आली होती, जी जून 2023 पर्यंत लागू होती। झारखंड आरोग्य विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार अधिसूचना जारी केल्याच्या तारखेपासून पुढील 1 वर्षासाठी हे निर्बंध लागू राहणार आहेत। तर पहा मित्रांनो, इथे झारखंड राज्याचा उल्लेख झालेला आहे, तर त्याबद्दल आपण माहिती पाहूया। तर झारखंड राज्याची राजधानी आहे रांची, मुख्यमंत्री आहेत हेमंत सोरेन, राज्यपाल आहेत संतोष गंगवार आणि झारखंड विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत? तर रवींद्रनाथ महतो हे आहेत। तर लक्षात ठेवा ही संपूर्ण माहिती। केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी फेब्रुवारी 2025 मध्ये कोणत्या नदीवर अंतर्देशीय जलमार्ग टर्मिनलचे उद्घाटन केले आहे? तर त्यांनी ब्रह्मपुत्रा नदीवर या टर्मिनलचे उद्घाटन केले। पहा मित्रांनो, फेब्रुवारी 2025 मध्ये केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री श्री सर्वानंद सोनोवाल यांनी आसाममधील जोगीघोपा येथे ब्रह्मपुत्रा नदीवर अंतर्देशीय जलमार्ग टर्मिनल याचे उद्घाटन केले आहे। हे टर्मिनल या प्रदेशात कनेक्टिव्हिटी बदलण्यासाठी आणि भूतान आणि बांगलादेश सोबतच्या त्रिपक्षीय व्यापाराला चालना देण्यासाठी सज्ज आहे, तर लक्षात ठेवा। फेब्रुवारी 2025 मध्ये नदीच्या पाण्यात फेकल कॉलिफॉर्मची उच्च पातळी कोणत्या ठिकाणी आढळून आली आहे? तर महाकुंभ या ठिकाणी आढळून आलेली आहे मित्रांनो फेकल कॉलिफॉर्मची उच्च पातळी। पहा मित्रांनो, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने
राष्ट्रीय हरित अधिकरणाला सादर केलेल्या अहवालानुसार महाकुंभमध्ये नदीच्या पाण्यात विस्टोकॉलिफॉर्म म्हणजेच मित्रांनो मानव आणि पाण्याच्या मलमूत्रातून निर्माण होणारे सूक्ष्मजीव याची उच्च पातळी आढळून आली आहे। CPCBनुसार नदीच्या पाण्याची गुणवत्ता अंघोळीच्या गुणवत्तेच्या मानांकानुसार नाही, कारण महाकुंभात स्नान करणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने विष्ठेचे प्रमाण वाढले आहे। कोणत्या राज्याची विधानसभा ही अनुवादकाने सुसज्ज असलेली देशातील पहिली विधानसभा ठरली आहे? तर उत्तर प्रदेश विधानसभा आहे। पहा मित्रांनो, उत्तर प्रदेश विधानसभा ही अनुवादकासह सुसज्ज असलेली देशातील पहिली विधानसभा ठरली आहे। योगी आदित्यनाथ यांनी विधानसभेच्या या अधिवेशनात अवधी, ब्रज, भोजपुरी, बुंदेलखंड आणि इंग्रजी भाषेतील भाषांतराचा आढावा घेतला आहे। ही प्रस्तावित व्यवस्था रुलिंग कमिटी समोर ठेवण्यात येणार आहे आणि सभागृहाने मंजूर केल्यानंतर त्याची अंमलबजावणी केली जाईल। धर्म संरक्षक 2025 ची 6वी आवृत्ती भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित केली जाईल? तर याचे आयोजन हे भारत आणि जपान या देशादरम्यान होणार आहे। पहा मित्रांनो, भारत आणि जपान दरम्यान 25 फेब्रुवारी ते 9 मार्च या कालावधीत धर्म संरक्षक 2025 चे आयोजन करण्यात आले आहे। हा सराव जपानमधील माउंट फुजी येथे होणार आहे। भारत आणि जपान यांच्यातील संयुक्त लष्करी सरावाची ही कितवी आवृत्ती असणार आहे? तर 6वी आवृत्ती असणार आहे, लक्षात ठेवा। युनायटेड किंगडमच्या ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनने 2024चा भारतीय स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर म्हणून कोणाची निवड केली आहे? तर मनू भाकर यांची निवड केली। पहा मित्रांनो, 2 वेळा ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर ही नेमबाज आहे, तर हिला युनायटेड किंगडमच्या ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनद्वारे 2024 भारतीय स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर म्हणून घोषित केले आहे। आणि 2020 मध्ये मनू भाकरने BCCचा इमर्जिंग ॲथलीट ऑफ द इयर हा पुरस्कार जिंकला होता, तर हा सुद्धा पॉईंट लक्षात ठेवा। केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी भारतातील पहिल्या ओपन एअर आर्ट वॉल म्युझियमचे उद्घाटन कोठे केले आहे? तर याचे उद्घाटन हे मौसम भवन या ठिकाणी करण्यात आले। पहा मित्रांनो, भारताचे कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी मौसम भवन या ठिकाणी भारतातील पहिल्या ओपन एअर आर्ट वॉल म्युझियमचे उद्घाटन केले आहे। हे भारतातील पहिले ओपन एअर आर्ट वॉल म्युझियम आहे, जे भारतीय हवामान विभागाच्या 150 वर्षाच्या ऐतिहासिक प्रवासाचे प्रदर्शन करते। तर लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर मित्रांनो, हे झाले आजचे महत्त्वाचे प्रश्न। तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटतोय? व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांना सुद्धा शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन आहात, चॅनलला अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतलं नसाल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील। चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू।